पूर्व ब्रह्मीची आळ माझी पूर्व ब्रह्मीची
सा बाप
जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा। पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप। मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी। पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बापा। तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवा ब्रह्मीची आळ। पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी। बरणव रघुबर विमल जसो जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार। जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदो श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार। आता विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बापा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदैव वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा चार चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, लक्षातील अशा अर्थाचा, बाप या शब्दाला खूप सुंदर असं साकारणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. कारण पुण्यस्मरण वडिलांचं आहे. स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके, स्वर्गीय बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्तानं पूर्ण परिवार कृतज्ञता व्यक्त करतोय, ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर आईवडिलांची एवढी ऋण आपल्यावरती असतात की त्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. संतांचं एक वाक्य, एक अभंगाची लाईन इथे सार्थ होते की ठेवीता हा पायी जीव थोडा. पण आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वर्गीय मातापित्यांच्या बद्दल, स्वर्गीय जे ज्येष्ठ लोक आहेत, आपले आजी आजोबा असतील, कोणी असतील, ज्यांचं ऋण आपल्यावरती आहे, ती माणसं जेव्हा आपल्याला सोडून कायमची निघून जातात, तेव्हा त्यांच्याबद्दल आपण अंतःकरणातला कृतज्ञता भाव कसा व्यक्त करावा, त्याचं हे सगळ्यात सुंदर आणि खूप काही शिकवणारं स्वरूप म्हणजे आजचं कीर्तन आहे आणि कीर्तनाची व्यवस्था आहे. अगदी आपल्या वडिलांच्या ऋणातून आपण ऋणमुक्त तर होऊ शकत नाही. कारण सगळ्यात पहिले त्यांनी जन्म दिला, हा सगळ्यात मोठा उपकार आपल्यावरती झाला की त्यांनी हे जग दाखवलं आपल्याला. दुसरा त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा उपकार म्हणजे त्यांनी आपल्याला परमार्थाशी जोडून दिलं. मुळात ती माणसं सांप्रदायिक होती म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादानं संप्रदायाचं दान आपल्याला प्राप्त झालं. या वारकरी सांप्रदायिक धर्माशी आपण जोडल्या गेलो, हा त्यांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. आणि मग या उपकारातून आपण उतराई कसे होणार, फक्त आपण कृतज्ञता व्यक्त करावी हा भाव अंतःकरणामध्ये पूर्ण कुटुंबियांनी धरला. आणि आज स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके, स्वर्गीय विठ्ठलबाबांच्या स्मृतीमध्ये श्रीमान सोमनाथजी विठ्ठलराव पाटील साळुंके मुलगा आणि श्रीराम राजाराम विठ्ठलराव पाटील साळुंके मुलगा, या दोन्ही भावंडांनी ठरवलं की बाबांचं पुण्यस्मरण आपण थोडंसं बुद्धीचा कस, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि अंतःकरणातला सगळा भाव त्या कार्यक्रमात उचंबळून आलेला दिसावा, अशा भूमिकेत त्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि राजाराम भाऊच होते ना माझ्या संपर्कात, नाशिकला पण भेटले होते हा राजाराम भाऊ. तर राजाराम भाऊ, सोमनाथ दादा, दोन भावंड आहात तुम्ही, एक पितृछत्र तुमच्या डोक्यावरचं हरवलंय हे सगळं मान्य आहे आम्हाला, आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा ती गोष्ट आम्ही जाणतो. पण तुमच्या वडिलांचं पुण्य म्हणा, तुम्हा भावंडांचं कर्तृत्व म्हणा, आईचा आशीर्वाद म्हणा, तुम्हा दोन्ही भावंडांना एवढे सुंदर संस्कार तुमच्या परिवाराच्या माध्यमातून, तुमच्या वाडवडिलांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत की दोन भावंडांनी गाव कसं जोडावं, गावातले ज्येष्ठ माणसं कशी जोडावीत हे तुमच्याकडनं शिकावं. कीर्तनाची सेवा माझ्याकडे देताना एकटे आलेच नाहीत, बरं गावातही तरुण म्हणजे ज्यांना काही कळत नाही अशा लोकांना नाही घेऊन आले. अनुभवानं परिपक्व झालेली, वयानं ज्येष्ठ असलेली आणि संप्रदायातली आणि समाजातली मुरब्बी माणसं कीर्तन सेवा मला सुपूर्द करण्यासाठी थेट मठावरती घेऊन आले होते राजाराम भाऊ आणि सोमनाथ दादा. त्याचबरोबर आत्ताच आपलं कलशारोहण पूर्ण झालं, कल्याण स्वामी संस्थांचा कळस बसला. मला अजून कीर्तनाला यायचं होतं तुमच्याकडे, फक्त माझी तारीखच घेतली होती आणि मी बोलले की कलशारोहणाला यावर तुम्ही सगळी मंडळी. कलशारोहणाला तर 50 लोकांचं एक ट्रॅव्हल्स घेऊन तीर्थयात्रा करत राजाराम भाऊ, सोमनाथ दादा आपण सगळ्या सोबतच्या लोकांना त्या भागातली सगळी तीर्थ दाखवली. नवनाथांचं बऱ्यापैकी दर्शन तुम्हाला त्या भागात झालं, आई जगदंबेचं दर्शन झालं, पैठण सारखं क्षेत्र असेल, राक्षस भवन सारखं क्षेत्र असेल, कानिफनाथाची मढी असेल, मच्छिंद्रनाथाचं सावरगाव असेल, मोहटादेवी असेल, रेणुकेचं रूप, भगवानगड असेल, नारायणगड असेल, त्या सगळ्या भागातली जी काही त्या भागातली जी काही तीर्थ आहेत, बऱ्यापैकी तीर्थ 2 दिवसाच्या प्रवासात आणि कलशारोहणाचा भव्य सोहळा की अगदी क्रेननं दहीहंडी फुटली आणि हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली कलशावरती. हा सगळा नेत्रदीपक सोहळा तुम्ही तुमच्या गावकऱ्यांनी त्याचा खूप अंतःकरणातून आनंद घेतला. त्या यज्ञामध्ये, त्या आमच्या आनंदात आपण सहभागी झालात.
फक्त सहभागच नाही, तर असा काही जुना परिचय नाही आहे, अशी काही जुनी घनिष्ठता सुद्धा नाही आहे. पण पहिल्याच निमंत्रणामध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढी माया आणि आपलेपणा जोडला. म्हणजे राजाराम भाऊ आणि सोमनाथ दादा यांचं तर बोलणं फार मवाळ, श्रद्धा, भक्तिभावानं भरलेलं आहेच आहे. पण आपल्यासोबत जी माणसं होती ती सुद्धा फार सज्जन, फार प्रेमळ आणि संतांचा आदर करणारी होती. हे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात आलं. आणि आपण सगळ्यांनी मिळून कलशारोहणाच्या सोहळ्यामध्ये काहीच अशी जास्त घनिष्ठता नाही तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्या कलशारोहणात अन्नदानासाठी भरीव देणगी देऊन आपण त्या कार्यक्रमाचा भाग बनलेला आहात. ही गोष्ट आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणातली संतांची आदर करण्याची जी रीत आहे, जो एक भाव आहे, जी नजरेतली नम्रता आहे, अंतःकरणातली एक शालीनता आहे, शब्दातली एक शालीनता आहे, ती जी तुम्हा सगळ्यांना जी प्राप्त झालेली आहे, ही सगळी सरला बेटाची कृपा आहे तुमच्या सगळ्यांवर. गंगागिरी महाराज, श्रद्धे रामगिरी बाबा, अशा मोठ्या संतांच्या छत्रछायेखाली वावरणारी आपण सगळी लेकरं, भले वयानं कोणी मोठं असेल कोणी लहान असेल, पण साधूला शरण जाताना आणि साधूच्या शरणांगतीमध्ये असताना वयाचा हिशोब नसतो. तिथे साधूचं छत्र असताना आपण त्यांची लेकरं असतो. तर तुमच्या सगळ्यांवरती, या पूर्ण परिसर पंचकृषीवरती दूर दूरपर्यंत सरला बेटाचं खूप मोठं असं कृपा छत्र आहे. आणि त्या छत्राखाली खूप संस्कारानं संपन्न आपण झालेली सगळी मंडळी आहात. खरं तर तुम्ही आमचं कीर्तन घेताय हा तुमच्या अंतःकरणातला उदात्ततेचा, प्रेमळपणाचा भाव झाला. पण तुम्हासारख्या सज्जन लोकांमध्ये, साधू कृपांकित मंडळीमध्ये आम्हाला कीर्तनाचा योग प्राप्त होतो, ही आमच्या सुद्धा भाग्याचीच गोष्ट आहे. आपण सगळी मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. आल्यानंतर सगळी ज्येष्ठ गावातली मंडळी आम्हाला भेटायला आली. पोलीस पाटील काकांच्याकडे, सभापती साहेबांच्या घरी जेवणाची व्यवस्था झाली. खरं तर सगळीच माणसं स्वतःच्या ठिकाणी फार श्रेष्ठ आहेत. एकाचं नाव घेणं, एकाचं विसरणं, कार्यक्रम वैयक्तिक असल्या कारणानं आपण सगळी ग्रामस्थ मंडळी एवढा एक शब्द आपल्या सगळ्यांसाठी वापरते. आणि परिसरातून पंचकृषीतून आलेले बरेच भाविक जन, या भागातल्या खूप साऱ्या मुली आपल्याकडे आहेत, जिनं सुंदर पांडुरंगा करू प्रमाण हे दिलं, अशी भक्तिताई थोरात, तिचे बाबा. आता नवीन काही पालक यावर्षी जोडलेले आहेत, त्यांच्या आडनाव अजून मला पाठ झालेले नाही आहेत. आमचे जान्हवी मतसागरचे बाबा आहेत. कल्याणी खेडकर, बुट्टे वाडगावची खूप छान कन्या आहे की तिनं 18 पुराणांचा अभ्यास केलेला आहे. कथा करते, ती कीर्तन करते, अशी कल्याणीताईचे वडील तातेराव खेडकर. त्याचबरोबर आमची तनिष्का जाधव, अशोकभाऊ जाधव तिचे वडील आहेत, तेही आहेत. त्यांच्या पाठीमागे भक्ती खेडकर असेल, दीपाली खेडकर असेल, आमची श्रुती धोत्रे असेल, ही सरी बरीचशी पालक मंडळी इथे आहेत. आता जेवढे चेहरे दिसले तेवढ्यांची नाव आली, जे अजूनही चेहऱ्यातून म्हणजे माझ्या नजरेतून वजा आहेत, म्हणजे लक्षात आले नाहीत मला, अशी कोणी पालक मंडळी इथे बसली असतील तर तुम्ही तुमच्या गावापासून 20 किलोमीटर, 25 किलोमीटर, 40 किलोमीटरचं अंतर कापून इथपर्यंत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलात, तर या साळुंके परिवाराच्या वतीनं सर्व पालकांचं सुद्धा स्वागत आहे. मृदंगाची फार सुंदर आणि गोड अशी साथ देणारे आदरणीय हरिभक्त परायण रामेश्वर महाराज, फार सुंदर वाजवता आपण रमेश्वर बाबा. रमेश्वर दादांसाठी एकदा टाळी झाली पाहिजे. रामेश्वर दादांच्या पाठीमागे बसलेले चंद्रकांत बाबा, बाबांच्या चरणावरती वंदन आहे. आणि हे विद्यार्थी बाबा, हा रामेश्वर महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि ज्ञानेश संगीत विद्यालय. आणि तुमचं नाव सर? तुकाराम महाराज, आपणालाही वंदन आहे. हे गोड विद्यार्थी घडवण्याचं सेवा कार्य जी गुरुजन मंडळी करतायत, तर या लेकरांसाठी, यांना घडवणाऱ्या गुरूंसाठी, दोघांसाठी टाळी झाली पाहिजे. कदाचित दगडाला आकार देणं सोपं आहे, तुटला फुटला तर त्याचा विचार करत नाही माणूस, पण यांच्या विचारात राहतो आपण. यांना घडवणं सोपं नाहीये. मागच्या 16 वर्षापासून अनुभव आहे मला या सगळ्या गोष्टींचा. ही माझी भावंड सुद्धा, या जे काम आम्ही करतो तेच काम ही माझी भावंड करताय. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, कोणीही मेरिटचा माल आम्हाला देत नाही. मी असू द्या नाही तर रामेश्वर महाराज असू द्या, मेरिटची माणसं आमच्याकडे नाही आहेत. जी घरात वैतागलेली आहेत, गाव वैतागलेलं आहे, शाळा वैतागलेली आहे, अशी सगळी वैतागवाडी आमच्याकडे असते. चांगला माल कोणीही आम्हाला देत नाही. आमच्या झोळीमध्ये खडे टाकण्याचं काम करताय. पण रामेश्वर दादा असतील, आमचे तुकाराम महाराज असतील,
किंवा महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी शिक्षण संस्था असतील, त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा आलो. आमच्या झोळीमध्ये तुम्ही खडे टाका, पण या झोळीची ताकद अशी आहे, त्याचे हिरे बनवण्याची ताकद या झोळीची आहे. प्रत्येकजण स्वतःच्या परीनं काम करतोय, कोणाचंही काम अधिक किंवा जास्त नाही. प्रत्येक गुरु आपल्या विद्यार्थ्याला घडवताना खूप खूप प्रयत्न करत असतो. त्याची गुरुजनांच्या त्या परीक्षेला, त्यांच्या प्रयत्नाला कधी तराजू लावायचा नसतो. आई वडिलांच्या प्रेमाला जसं तराजू लावायचं नसतं, तसं गुरुजनांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला चुकूनही आपण, कोणी आई वडील असतील, कोणी श्रोते असतील, कोणी परिसरातले असतील, पंचक्रोशीतले असतील, कोणी शेजारी असतील, कधी तराजू लावायचा नसतो. प्रत्येकाचा प्रयत्न खूप चांगला असतो. तर हे सोपं नाहीये. इकडे ही रामेश्वर दादा तुकाराम महाराजांचं विद्यार्थी मंडळ आहे. इकडे आपल्या अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत. सगळे खूप गोड गाण्याचा प्रयत्न करतात, वाजवण्याचा प्रयत्न करतात. पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, ते एका मुलीनं किती सुंदर वाजवावं याचं उदाहरण म्हणजे भाविका भगत आहे. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देणारी आमची अंजली असेल, आमची अपेक्षाताई आहे. सगळेच गुणवान आहेत. बाळा, नाव काय तुझं माईकच्या समोरचे? मानसी. शिवानंदा, खूप छान गाते बाळा तू. राधिका आहे, खूप गोड गाते राधिका. आमची वैष्णवीताई रोठे आहे, आमची आरतीताई घोडके आहे. सगळ्या या गुणवान आहेत. आज गातायत, उद्या कीर्तनात, परवा भागवतात, नंतर शिवपुराणमध्ये तुम्हाला व्यासपीठावरती दिसतील. यांचा प्रवास तेवढा सुंदर चालू आहे. सगळ्या लेकरांचं कौतुक. एक नंबर साऊंड सिस्टम आहे. साऊंडवाला दादासाठी टाळी झाली पाहिजे. स्क्रीनच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. आणि मंडप राजाराम भाऊ साळुंके, एवढं सुंदर तुम्ही, म्हणजे कृत्रिमता काहीच नाही आहे या मंडपामध्ये, सगळं नॅचरल आहे. मला तर पहिले वाटलं प्लास्टिकचे झेंडू आहेत की काय. एवढे हिरवे कसे माणसांमध्ये, एवढे फुललेले कसे, पण ओरिजिनल झाडं आहेत. किती सुंदर. तुमच्या गावाची रीतभात म्हणजे दशावताराचं झाकी बनवणं, त्याच्यामध्ये गणपती बाप्पा, माता सरस्वती यांनी दोघांनी स्वागताला यावं. मला वाटलं आता माझं जीवन धन्य झालं. खूप सुंदर. सगळे गावकऱ्यांचा उत्साह. हा पूर्णच परिसर एवढा सुंदर आहे. छोट्याशा जागेमध्ये राजाराम दादा इथे ज्यांनी कोणी असेल, कुणाचा मळा आहे हा? त्यांचाच आहे. या छोट्याशा जागेमध्ये तुम्ही स्वर्ग उभा केलेला आहे, एवढा शब्द माझ्याकडे आहे. हाच सुंदर. आणि परिवार सुद्धा खूप छान आहे. आणि एवढं चांगलं काम, एवढ्या आपल्या हाताला यश प्राप्त जे होतंय ना, तर तुमच्या हातानं जे गोसेवा घडते ना, गायींना चारा पुरवण्याचं काम, तर त्याचं हे फलित आहे असंही म्हणायला काही हरकत नाही. आमचे विनेकरी दादा, अगदी तुकोबारायांच्या रूपासारखं रूप त्यांनी धारण केलेले, त्यांच्यासाठी सुद्धा कौतुकाचे टाळी वाजू. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, आदी करून सर्व मंडळी, सर्वांचा परिचय नाही बरं मला. काही चेहरे ओळखीचे आहेत, नावं लक्षात येत नाही, पण तुम्ही समजून घ्याल, कारण कीर्तन करून परत मला घाटकोपरला मुंबईला जायचं आहे. म्हणून नावांचं प्रकरण इथे थांबू. आपल्या हातामध्ये वेळ फार फार कमी आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला चिंतन करून मला पुढच्या प्रवासाला आपणा सगळ्यांना रवाना करा, म्हणजे तुम्ही मला रवाना करावं अशी सगळ्यांच्या चरणी विनंती आहे. अज्ञानात महत्त्वाचं एखादं नाव राहिलं असेल, कुटुंबीय लोकांचं कुणाचं नाव राहिलं असेल, राहिलेली मंडळी जी आहेत, खरं तर ज्या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं नियोजन केलं, स्वर्गीय विठ्ठलदादा साळुंके यांच्या पत्नी कमलबाई विठ्ठलराव पाटील साळुंके, श्रीमान पोपट हरी पाटील साळुंके भाऊ, श्रीमान बाबासाहेब शामराव पाटील साळुंके, सोमनाथ विठ्ठलराव पाटील साळुंके मुलगा, राजाराम विठ्ठल पाटील साळुंके मुलगा, सौ ताराबाई दादासाहेब पाटील गायके मुलगी, असा हा गोड परिवार आहे. या कार्यक्रमासाठी अन्नपूर्णा माता वारकरी शिक्षण संस्था चकलंबा येथील विद्यार्थिनी, ज्ञानेश संगीत विद्यालय वैजापूरचे विद्यार्थी आहेत आणि संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था वैजापूर. तर असं हे खूप गोड नियोजन राजाराम दादा, आपण परिवारी जनांचा विश्वास संपादन करून आपण या कार्यक्रमाचं गोड नियोजन केलं. पुन्हा एकदा तुमचं कौतुक. आणि आता आपण अभंगाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल वडिलांचं पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणासंदर्भातल्या काही खूप महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या समोर मी मांडणार आहे.
खरं तर माझ्या ताई दादांनो, आपल्या डोक्यावरचं पितृछत्र हरवणं ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी नुकसानाची बाजू आहे म्हणा, किंवा आपल्या जीवनातला खूप मोठा तो अभाव म्हणावा लागेल. आपले जन्मदाते, आपल्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवणारी, आपल्या पोटाची काळजी घेणारी, थकलो भागलो तर शब्दांचा विसावा देणारी, आणि कधी खूप मोठा प्रचंड मोठा प्रश्न, मोठी समस्या आपल्यासोबत उभी राहिली, त्या संकटात आपल्यासोबत कवच म्हणून राहणारी आपले आई वडील आपल्या जीवनात फार मोलाचे आणि महत्त्वाचे असतात. फार महत्त्वाचे. आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या जीवनातलं जे काही सगळं जगणं जे असतं ना, ते एक वेगळ्या ट्रॅकवरती चाललेलं असतं. पण ज्या दिवशी वडील म्हणा, आई म्हणा, हे दोन आधार आपल्या जीवनातले कमी होतात ना, त्या दिवसानंतर आपल्या जीवनाला वेगळं वळण मिळालेलं असतं. आई वडील आहेत, 3 वेळा नाही 1च वेळा जेवण भेटू दे तरी माणसाला उपवाशी राहण्याचं दुःख नाहीये. पण परिस्थिती सुधारली, रोज ताटाला जामून आहे, पण आई आणि वडील या दोघांपैकी एकही नसू दे, असं वाटतंय की आज जीवनात काही आनंद नाहीये. त्यांचं सोबत असणं म्हणजे खूप काही आपण मिळवणं आहे, आणि त्यांचं आपल्या सोबत नसणं म्हणजे जिंकलेली जीवनाची लढाई हरण्यासारखं आहे. प्रचंड प्रेम, ममता, वात्सल्य आपल्यावरती करणारी या पृथ्वीवरची एकच जोडी आपली आई आणि आपले वडील. खरं तर भगवान परमात्मा या जगाचा मायबाप आहे, पण तो प्रत्येकाला स्वतंत्र वेळ देऊ शकत नाही, म्हणून त्यांना आई आणि वडील तयार केलेले आहेत की त्या प्रेमामध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ, कुठल्या प्रकारची कमतरता पडत नाही. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही, ज्या प्रेमामध्ये कसल्याही प्रकारच्या विकृतीचा लवलेश नाही, एवढं निखळ, सोजवळ, सात्विक प्रेम करणारी जात म्हणजे आपली आई आणि आपले वडील आहेत. आपण नेहमीच आईबद्दल ऐकतो, पण आज वडिलांबद्दल सांगणार आहे. सुरुवातीलाच बोलून गेले मी की गुरुजनांच्या ज्ञानदानाच्या त्या गोष्टीला कधी तराजू लावायचा नसतो. अगदी तसंच आई आणि वडील या दोघांच्या प्रेमालाही कधी तराजू लावायचा नसतो. कोण जास्त प्रेम करतं, कोण प्रेम करत नाही, हा भाव दोघांचाही नसतो. त्यांना फक्त लेकरावरती प्रेमच करायला जमतं, एवढंच एक त्यांच्यातली गोष्ट असते. त्यांच्या प्रेमाला कधी आपण तराजू लावायचा नाही. पण आईबद्दल जे कविता झाल्या, आईबद्दल जे साहित्य तयार झालं, आईचं जे वर्णन आपण कथा कादंबऱ्यामध्ये ऐकलं, तेवढा न्याय साहित्यानं सुद्धा वडिलांना दिलेला नाहीये. आई खूप आपण गातो, आई खूप कळते, पण वडील आपल्याला समजत नाहीत. का बरं कळत नाहीत? तर वडिलांचा भाव अभिव्यक्त लवकर होत नाही, म्हणून बाप कळत नाही. बाप कळावा म्हणून तराजू लावण्याची एक चूक मी करत आहे, पण ती चूक कदाचित आपल्या अंतःकरणातलं बापाचं प्रेम जागं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या कीर्तनात आई जे प्रेम करते त्याही पेक्षा आपले वडील आपल्यावरती जास्त प्रेम करतायत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला कीर्तनात विशेष ऐकायला मिळणार आहे. आपण बापाबद्दल सरळ सरळ एकच बोलतो, बाप म्हणजे आपल्या जीवनाचा आधारवड आहे, बाप म्हणजे घराची भक्कम भिंत आहे, बाप म्हणजे डोक्यावरचं छत्र आहे, बाप म्हणजे घराचा बुलंद दरवाजा आहे, बाप म्हणजे धाक आहे, बाप म्हणजे भीती आहे, बाप म्हणजे भय आहे. मान्य आहे आम्हाला, आमचा बाप भीती आहे, भय आहे, धाक आहे, पण जो जसा घरातल्या लोकांसाठी धाक आहे ना, तसा तो बाहेरच्या लोकांसाठी सुद्धा धाकच आहे. तो धाकरूपी दरवाजा, ती धाकरूपी भक्कम भिंत, तो धाकरूपी छत्र जोपर्यंत आपल्या आजूबाजूला आपल्या डोक्यावरती आहे ना, तोपर्यंत जगातलं कुठलंच वादळ आपल्या घरावरती येणार नाही. पण ज्या दिवशी ते छत्र कोलमडून पडेल, भक्कम भिंत कोसळेल आणि बुलंद दरवाजा तुटेल ना, कुठलं वादळ येईल आणि घर उडून जाईल कळणार सुद्धा नाही आपल्याला. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपला बाप फार महत्त्वाचा आहे, फार मोलाचा आहे, फार मोलाचा. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते. आई चुलीच्या तोंडाला उठलं की स्वयंपाकाला लागते. चुलीच्या तोंडाला भाकरी भाजणारी माय साऱ्या जगाला दिसते, पण भाकरीसाठी मनाचं पोतं पाठीवर घेऊन पळणारा बाप अजून जगाला दिसला नाही.
मुलगी सासरी वाटी लावताना चार चौघीच्या गळ्यामध्ये पडून रडणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण मुलीचं लग्न जमलंय त्या तारखेपासून रात्र रात्र उशीमध्ये तोंड घालून ओक्साबोक्षी रडणारा बाप अजून जगाला दिसला नाही. बापाचाच अभ्यास करणार आहोत आपण आता. रखरखत्या उन्हामध्ये पिकाची खुरपणी करणारी माय साऱ्या जगाला दिसते. पण सारं जग झोपलं असताना रात्री 2 वाजता उठून शेतात पाणी भरणारा बाप अजून का बरं जगाला दिसला नाही? का बरं बाप कळत नाही? का कळत नाही? त्याचं प्रेम कळावं. इथं मी फक्त स्वर्गीय विठ्ठल बाबा साळुंके, त्यांची मुलं सोमनाथ दादा, राजाराम दादा, त्यांची एक ताई आहे ताराताई, या भावंडांचाच बाप त्यांना कळावा यासाठी आजचं कीर्तन नाहीये. आपल्या सगळ्यांना आपल्या पित्याचे ऋण उपकार आपल्या लक्षात यावेत याच्यासाठी बाप समजावून सांगणार आहे. कीर्तन ऐकायला बसलेल्या विरगावच्या सर्व माझ्या माता, साळुंके परिवाराचे नातेवाईक, आमच्या माता भगिनी, तुम्ही कुणाची तरी आई आहात. 2 तासाच्या कीर्तनामध्ये 1-1.5 तासासाठी ते बाजूला ठेवून द्या. आज तुम्ही कुणाची तरी मुलगी आहात, एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवा आणि खूप लक्ष देऊन ऐका. आपली आई जे प्रेम आपल्यावरती करते त्याच्यापेक्षा आपले वडील आपल्यावरती जास्त प्रेम कसं करतात हे तुम्हाला पुराव्यानिशी मी तुमच्या समोर मांडणार आहे. आणि तो पुरावा देण्यासाठी पहिले मी तुम्हाला रामायणाकडे घेऊन जाणार आहे. रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर आपण रामाचं काही क्षण भजन करू. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति कथा श्री राम की. रामायणातला प्रसंग आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराला 14 वर्षाचा वनवास मिळाला विरगाव. राम वनवासाला निघाले, पण जाताना आईचा आशीर्वाद घ्यावा याच्यासाठी राम रायामाई कौशल्येकडे आले. कौशल्य मातेच्या चरणावरती माथा टेकवतात. परब्रह्म राघव आईला म्हणतात, मा मला 14 वर्ष पुरेल असा आशीर्वाद दे. राघव, माझा आशीर्वाद अखंड तुमच्या सोबत आहे, 14 वर्षाची मर्यादा का घालता? आई, राज आज्ञेनुसार मला राजगादी नाही, पण 14 वर्षाचा वनवास प्राप्त झालेला आहे. कौशल्यमाई चेहऱ्यावरचे भाव बदलले. राघव, माझी थट्टा तर करत नाही? आई, आत्ताच नाही, इथून पुढे भविष्यात कधी तुला रामचरित्रात थट्टा मस्करी दिसणार नाही. नाही मा,
मी थट्टा करत नाही, मस्करी करत नाही, सत्य सांगतोय. राघव, कोणी सांगितलं तुम्हाला वनवासाला जायचंय? आई राज आज्ञा आहे. बाबांनी दिलेलं वचन मला पूर्ण करायचंय. मा कैकईनं वरदान मागून घेतलंय बाबाकडनं. एका वराने द्या माझ अंदन, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. एका वराने द्या मज अंदन, भरतासाठी हे सिंहासन, दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्ष वनवास. 14 वर्षाचा वनवास आहे आई. मला 14 वर्ष पुरेल एवढा आशीर्वाद दे. नाही राघव, जगातली कुठलीच आई आपल्या लेकराला वनवासाला जमवू शकत नाही. माझ्या ताईंनो, माई कौशल्य नका विचारू, तुम्ही तुमच्या अंतःकरणाला विचारा. तुमचं लेकरू तुम्ही 14 वर्षाच्या वनवासाला पाठवाल काय? 14 मिनिटासाठी लेकरू नजरेच्या आड झालं, ताईचा जीव कासावीस होतोय. त्या आईची अवस्था अशी होते, माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना भेटाया. 14 मिनिटासाठी लेकरू नजरे आड झालं तर आईचा जीव कासावीस होतो. ते लेकराशिवाय तिला जमू शकत नाही. राघव, तुम्हाला कसं मिळवलंय मी मला माहिती आहे. नवसायासानं मिळवलंय तुम्हाला. कितीतरी देवांचे व्रत केले, कितीतरी देवांना साकडे घातले, आणि मग तुम्ही राघव मला मिळालेला आहात. तुम्ही सहज नाही मिळाले मला. तुम्ही सहज नाही भेटले म्हणून तुम्हाला सहज वनवासाला जा नाही म्हणणार मी. नाही जायचं राम, मला सोडून तुम्ही वनवासाला जाणार नाही. मा कौशल्य म्हणते, राघव नको रे, नको रे, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया, नको रे जाऊ राम राया. राघव, मला सोडून तुम्ही जायचं नाही. तुमच्याशिवाय ही कौशल्य जिवंत राहू शकत नाही. माफ करा मला, नाही जाऊ देणार मी तुम्हाला. 99 ये बोली पोटी सुख मिळेल का दुःखासाठी. 99 राघव, 9 सायासन मिळवले मी तुम्हाला. कसं जा म्हणाल मी तुम्हाला? 99 ये बोली पोटी सुख मिळेल का दुःखासाठी. प्राण वाहतो निरोप रडते कासावीस राया, नको रे जाऊ राया, नको रे जाऊ राया, नको रे जाऊ राया. धर्माच्या मंडपात बसलेल्या सर्व माझ्या ताई दादांनो, माई कौशल्यचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या आईचे दोन्ही डोळे अश्रूने डबडबले, अंतकरण गहीवरून आलंय. ती म्हणते, नाही राम, तुम्ही मला सोडून जायचं नाही. जायचंच ना राम, तुम्हाला एकच करा. तुझ्या करे दे मरणाचा मजसी, हो राजावा हो वनवासी. तुझ्या हातानं मला मरण दे आणि मग जा राघव. आई, वनवासाला जाऊ देत नाही तुम्ही मला, याचा अर्थ तुम्ही रघुकुलाच्या परंपरेला आडव्या येत आहे. मा विसरलाय तुम्ही.
या परंपरेतल्या लोकांना प्राणाही पेक्षा रीत प्रिय आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाई. प्राण जाईल पण वचनभंग होणार नाही. या परंपरेतली आम्ही आहोत मा. रघुकुलाच्या परंपरेला आडवी येऊ नकोस. शांत झाली माई कौशल्या. दगडाच्या मूर्तीसारखी झाली. जा म्हणावं ताईचं प्रेम आडवं येत आहे, नको म्हणावं तर रघुकुलाची रीत आडवी येते. सुचत नाही, काही सुचना. त्या पाषाण मूर्ती झालेल्या माई कौशल्येनं हातातली सांडलेली पूजेची थाळी सावरली. विरगावकर पंचमहाभूताची प्रार्थना केली. जेव्हा एखादी आई हातातलं सगळं सुटते ना, तेव्हा ती हातानं देवाच्या चरण धरण्याचे काम करत असते. पंचमहाभूताची प्रार्थना केली तिनं. सूर्यवंशी दिनकरा, तापून कोरे भास्करा. हे सूर्यनारायणा, तुझ्या तप्त किरणांचा त्रास माझ्या सुकुमार राघवाला होऊ देऊ नको. धरणी माते माय बहिणी, सांभाळावे कोदंड पाणी. धरणी मा, तुझ्या पोटात उगवणारे काटे खडे माझ्या राघवाच्या कोमल चरणांना इजा करू देऊ नकोस. चुलीतली राख घेतली, देवघरासमोर ठेवली, राघवाच्या कपाळी लावली. राम वनवासाला गेले. ऐका वीरगावकर, राम वनवासाला गेल्यापासनं माई कौशल्येनं 14 वर्ष आरशात तोंड पाहिलं नाही. 14 वर्ष तिनं केसांना कंगवा लावला नाही. तिच्या जिभेला चव नाही कळाली. तिच्या अंगावरचं वस्त्र मळकटलंय, फाटलं, याचं भान तिला नाही. अयोध्येची महाराणी आहे पण लक्ष नाही तिला. तिच्या चित्तामध्ये एकच चिंतन, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. रामा विना माझा चैन पडेना, रामा विना माझा चैन पडेना, नाही जीवा सियारा, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला. 14 वर्ष मा कौशल्या एकच म्हणत होती, राघवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 14 वर्ष म्हणत होती. आपल्यातलं कुणीतरी कुणाच्या तरी मनातील ताई बाप सांगायला निघाला, ताईचं वर्णन करू लागलात. मी आईचंच आत्ता वर्णन केलंय का, मला बाप समजावून सांगायचं म्हणून ही भूमिका अगोदर मांडली. 14 वर्ष आईनं आरशात तोंड पाहिलं नाही, केसांना कंगवा लावला नाही, तिच्या जिभेला चव कळाली नाही. तिचा श्वास, तिचे नेत्र, तिचे कान, तिचा रोम रोम एकच चिंतन करत होता, राघव मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. किती वर्ष म्हणत होती? 14 वर्ष म्हणत होती, रामा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. 14 वर्ष म्हणत होती. पण बाप याच्याही पलीकडे बरं. आई म्हणत होती, रामा तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही. राम वनवासाला गेल्यापासून फक्त 6 दिवस झाले होते. 6 दिवसामध्ये अयोध्येचा धिप्पाड देहाचा बलशाली, देवांना सहाय्य करणारा, इंद्राला सहाय्य करणारा
पार दाटला चहुकडे अंधार. श्रीराम 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 राम 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 म्हणून 6 दिवसामध्ये ज्यानं प्राण त्यागला, जगातला पहिला बाप, लेकराच्या वियोगात मरणारा, 6 दिवसात जीवन संपणारा जगातला पहिला बाप राजा दशरथ. हे बापाचं प्रेम आहे. आई फक्त म्हणत होती रामा जगू शकत नाही, पण बापाला जगणंच झालं नाही. हे बापाचं प्रेम आहे. ताई, एका पुराव्यानं सिद्ध होत नाही बापाचं प्रेम. दुसरा पुरावा माझ्याकडे आहे. विजांचा कडकडाट होता, ढगांचा गडगडाट होता, वीज चमकली तरच रस्ता दिसत होता. 1000 वर्ष बेड्यांनी जखडलेलं शरीर होतं. 6 मारले हो, आता हे 8वं मरू द्यायचं नाही, हे त्यांनी ठरवलेलं होतं. जखडलेलं शरीर टोपलीत बाळ घातलं आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी पूर आलेल्या नदीत स्वतःचा जीव धोक्यात घालणारा जगातला दुसरा बाप. नाव काय त्या बापाचं? वसुदैव महाराज. पूर आलेल्या नदीत कुणी प्रवेश करेल काय? शिरल काय कोण? नाही. आई नाही आली तिथे पाण्यात प्रवेश करायला, बाप होता. हे बापाचं प्रेम आहे. भले सारं जग म्हणत असेल आज श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव म्हणत असेल जग. पण तर भगवान श्रीकृष्ण परमात्माला गोकुळामध्ये पोहोच करण्यासाठी नदीमध्ये शिरण्याचं धाडस ज्या बापानं केलं, स्वतःचा जीव धोक्यात घातला, तो बाप आहे. कलियुगातलं उदाहरण फार सुंदर आहे की एक बाप आपल्या लेकरासाठी काय करू शकतो. लक्ष देऊन ऐका. 3रं उदाहरण बापाच्या प्रेमाचं. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कोणामुळे जिवंत असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. या मातीची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज महान. छत्रपती शिवरायांची कृपा आहे की आपण आपल्या परंपरा, रीतभात जशाच तशा साजरा करू शकतो. पिढ्यानपिढ्यांची आपण नावं सांगू शकतो. आपला वारसा, आपली परंपरा जशाच तशी गाव पातळीवरची, तालुका पातळीवरची, जिल्हा पातळीवरची जुन्या काही गोष्टी, रीतिरिवाज आणि या मातीतला संप्रदाय आणि संस्कृतीचा सुगंध जशाच तसा ज्यांच्यामुळे टिकून आहे त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या जीवनात असाच एक कठीण प्रसंग. आग्र्याच्या औरंगजेबाच्या नजर कैदेतून महाराज सुटले, पसार झाले, महाराष्ट्रात आले, स्वराज्यात पोहोचले. महाराज स्वराज्यात आले, पण त्यांचं काळीज पाठीमागे होतं. तुम्ही म्हणाल कसं? प्रत्येक बापाचं काळीज त्याचं लेकरू असतं. शंभू बाळ पाठीमागे आग्र्याला. औरंगजेब, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातातून सुटले याचं दुःख त्याला नव्हतं जास्त, पण शिवरायांचा पुत्र शंभू बाळ अजून आपल्या राज्यात आहे याचा आनंद त्याला होता. म्हणे जाऊ दे शिवाजी महाराजांना, पण तो शंभू अजून माझ्या राज्यामध्ये आहे. आणि तो मुलगा जरी पकडला ना तर शिवरायांची ताकद कमी केल्यासारखी होईल. कारण स्वराज्याचा दुसरे छत्रपती शंभू राजे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जेवढे प्रतापी आहेत, तो मुलगा बापापेक्षा कणभर सरस आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर सूर्य आहेत तर हा शंभू बाळ चैत्रातला सूर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सागरावरची लाट आहे तर शंभू बाळ सुनामी लाट आहेत. 9 वर्षाचं पोर यानं माझ्या नजरेनं नजर लावली आहे, त्याच्या नजरेतली ताकद माझ्या लक्षात आलेली. पोर जरी पकडलं तरी खूप काही झालं, म्हणून शंभू बाळाला पकडण्यासाठी औरंगजेबानं जिकडे तिकडे गस्त वाढवला. पकडायचं पोराला, या शिवरायांची ताकद कमी करायची, या पोराला आपल्या कैदेमध्ये ठेवून गस्त वाढवला.
लहान लेकरांच्या चौकशा चालू झाल्या. 8-9 वर्षांच्या लेकरांच्या कसून चौकशा. महाराजांना रोज एक बातमी कानावरती येत होती. आज इथे लेकराला अडवलं, उद्या तिथे अडवणार, परवा तिथे असं आहे. महाराजांचा जीव कासावीस व्हायचा. भले स्वराज्याचा अधिपती आहे, पण एक बाप आहे. छत्रपती शिवाजी महाराज विचार करतायत की कसं याच्यातून बाहेर पडावं, माझ्या लेकराला सुखरूप सही सलामत स्वराज्यात कसं आणावं. विचारा अंती एका बापाचा विचार पोहोचला. आपण कल्पना करणार नाही तिथपर्यंत. शंभू बाळाचा प्राण वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत लेकराचं श्राद्ध घातलं. शंभू बाळ मेले म्हणून त्यांचं श्राद्ध घालून टाकलं. सगळ्या स्वराज्यात शोककळा पसरली. शंभू बाळ मेले, शंभू बाळ मेले, शंभू बाळाचा मृत्यू झाला. आणि बातमी रात्रीतून औरंगजेबाला पोहोचली. कशी पोहोचली असेल विचार करा. रात्रीतून पोहोचली. हुजूर, ज्याला मारायचं होतं तो निसर्गाच्या तडाख्यात सापडला आणि त्याचा मृत्यू झाला. शंभू बाळाचं श्राद्ध राजगडावरती तिथे चालू आहे. श्राद्ध कर्म पूर्ण झालं. पूर्ण स्वराज्यात शोककळा पसरली. आता शिवाजींची ताकद आपण कमी केली आहे. औरंगजेबाला एवढा आनंद झाला. औरंगजेब म्हणतो, या अल्लाह, जे काम मला करायचं होतं ते तू माझं काम केलं. तुझी किती मोठी मेहरबानी आहे माझ्यावरती. औरंगजेबाला आनंद झाला. तिकडे तो फटाके काय वाजवतो, सगळे गस्त शिथिल केलेले आहेत. सगळेजण आनंद उत्सव साजरा करताय. जसा पहारा ढिला झाला, शिथिल झाला, तसा शंभू बाळाचा मार्ग मोकळा झाला. आणि शंभू बाळ सही सलामत स्वराज्यात पोहोचले. जेव्हा बाप लेकाची कडकडून भेट झाली तेव्हा विजयाची तोफ वाजली, आनंदाचे नगारे वाजले आणि सगळीकडेच एकच जय जयकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. दृष्टांत तर इथेच थांबू आपण, पण याच्यातून सांगायचं आहे एवढं मला. या कलियुगातली ही सत्य घटना. लेकराचा जीव वाचवण्यासाठी 350 वर्षापूर्वी जिवंत लेकराचं श्राद्ध घालणारा जगातला पहिला बाप छत्रपती शिवाजी महाराज. हे बापाचं प्रेम आहे. प्रचंड प्रेम करतो आपला बाप आपल्यावरती. त्या प्रेमाचं मूल्य करू शकत नाही. बाप फक्त व्यक्त होत नाही. आई जसं रडून मोकळी होते ना, आई रडते आणि अश्रू बाहेर काढते, बाप अश्रू गिळतो. बाप काय करतो? दुःख अश्रू पचवण्याचं, गिळण्याचं काम करत असतो. का? माझ्या डोळ्यातली आसवं पाहून माझ्या लेकरांच्या डोळ्यात आसवं येऊ नयेत याच्यासाठी अश्रू गिळण्याचं खूप मोठं काम आपला बाप करत असतो. कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या सर्व माझ्या तरुण भावंडांना, जे कोणी तरुण आले नसतील त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोहोच करा. थकले भागलेल्या, गाठीचा आधार घेणाऱ्या, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, गाठी गाठीचं धोतर घालणारा आपला बाप, त्या बापाला उतरत्या वयात, उतरत्या काळात चुकूनही असं कधीच म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलं म्हणून. तुमच्यासाठी जेव्हा त्यांनी खूप काही केलं ना, तेव्हा तुम्हाला काहीच समज नव्हती, काहीच कळत नव्हतं. तुम्हाला खूप केलंय बरं आपल्या बापानं, आपल्यासाठी खूप केलंय. कधीच आपल्या बापाला म्हणू नका तुम्ही आमच्यासाठी काय केलंय, तुम्ही आम्हाला काय दिलंय. काय बंगला बांधून ठेवला, फिरायला गाडी दिली, लाखोची प्रॉपर्टी दिली, 100 एकर जमीन दिली. या प्रॉपर्टीसाठी, मालमत्तेसाठी, धनासाठी बापाला आरोपी नाही करायचं. कारण तुम्हाला किती धन मिळणार, तुम्हाला किती प्रॉपर्टी तुमच्या जीवनात असणार, हे बापानं दिलं म्हणून तुम्हाला मिळालं असं अजिबात नसतं. तो भाग आपण आपल्या प्रारब्धानं घेऊन आलेलो असतो. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीनं, कुणी दिल्यानं मिळत नसतं, कुणी घेतल्यानं आपलं जात नसतं. तो आपल्या प्रारब्धाचा भाग असतो. म्हणून आमच्या बापानं आम्हाला जमीन नाही दिली, गाडी नाही दिली, प्रॉपर्टी नाही दिली, बंगला नाही दिला, हे आरोप बापावर कधी करू नका. कारण त्यानं जे दिलं आपल्याला ते जगाच्या बापाला सुद्धा नाही जमलं द्यायला. अशी एक गोष्ट आपल्या बापानं आपल्याला दिली. ती जी गोष्ट दिली ना, त्या गोष्टी पुढे प्रॉपर्टी शून्य आहे, गाडी शून्य आहे, पद प्रतिष्ठा शून्य आहे. एवढं मोठं गोष्ट, एवढं मोठं दान आपल्या बापानं आपल्याला दिलंय. काय दिलंय सगळ्यांना माहिती आहे, फक्त तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाते. बापानं गाडी दिली का नाही महत्वाची नाही,
पैसा ठेवला का नाही महत्त्वाचा नाही, बंगला बांधून दिला का नाही अजिबात महत्त्वाचा नाही, पण आपल्या बापानं समाजामध्ये ताठ मानेनं जगण्यासाठी त्याचं नाव आपल्याला दिलं, हे सगळ्यात मोठं दान दिलं. दुसरं काहीच मागू नका. भरपूर संपत्ती आहे, धन आहे, फिरायला गाड्या आहेत, खूप खूप सगळं काही आहे, पण बापाचं नाव सांगता येत नाही. या सगळ्या वैभवात काय सुख आहे तुम्ही अभ्यास करून सांगा मला. मनानं काहीच बोलत नाही. गुरु नानकजींचा पुरावा माझ्याकडे आहे. वडील सांगता येत नाही त्या लेकराची अवस्था कशी आहे. पंछी पंख बिना हाथी दंत बिना नारी पुरुष बिना वेशा पुत्र पिता बिनहीना वैसे प्राणी भजन बिना सुमिरन करले सुमिरन करले सुमिरन करले मेरे मना बीती उमर हरिया नारे सुमिरन करले मेरे मना बीती उमर हरिया नारे सुमिरन करले राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम गुरु नानक जी सांगतायत वेशा पुत्र पिता बिनहीना. वडिलाचं नाव न सांगता येण्याचं दुःख काय असतं. कधीतरी वेशेच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहावं, त्याला काहीच विचारू नका. त्या लेकराची काय दुरावस्था आहे, त्याच्या मनाची काय कुचंबणा आहे. मला सांगा, आपल्या बापानं आपलं नाव आपल्याला दिलं, हे किती मोठं दान दिलं. बाकीचं काहीच मागायचं नाही. प्रचंड प्रेम करतात आपले वडील आपल्यावरती, प्रचंड प्रेम. त्यांच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि मग ज्या बापानं आपल्याला नाव दिलं, संपत्ती दिली, संस्कार दिले, बोटाला धरून चालायला शिकवलं, कडा खांद्यावरती वाढवलं, वागवलं, चिमुकल्या तोंडात घास भरला, मायेचा हात फिरवला, कधी नजरेतला धाक दाखवला, तर कधी हृदयाला त्यानं कवटाळलं आपल्याला. खूप काही केलं त्यानं आपल्यासाठी. मग त्या बापाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सुंदर मंडप दिला, कीर्तन व्यवस्था केली, त्यानंच कमवून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपल्या अंगात ताकद आणि बळ आहे. मग आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं त्याच्यासाठी खर्च केलं तर काहीही फरक पडत नाही. आई वडिलांसाठी आणि लेकी बाळीसाठी खर्च केलेलं धन, त्याचं ऋण कधीच कुटुंबावर राहत नसतं, कधीच राहत नसतं. हे कधी पण लक्षात ठेवायचं. कोणी म्हणेल श्राद्धाला एवढा खर्च केला, कर्ज काढायचं का? तुम्ही कर्ज काढा, कोणी म्हणणार नाही, पण तुमच्याकडे जे आहे त्यातून थोडासा भाग आई वडिलांच्या स्मृतीमध्ये खर्च करा. ऋण होणार नाही. तुमचं जे धन खर्च झालंय ना, त्यापेक्षा अधिकचं धन तुमच्या तिजोरीमध्ये येईल, आपल्या तिजोरीमध्ये येईल. आज राजाराम भाऊंनी, सोमनाथ दादांनी खूप
चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करून म्हणा, बुद्धी खर्च करून म्हणा, सगळ्यांची एक अनुभव एकत्र घेऊन म्हणा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर स्वर्गामध्ये वडील यांच्या आनंदाने आशीर्वाद देत असते. लेकरांनो, परिस्थितीपेक्षा जास्त सुंदर कार्यक्रम तुम्ही घडवला रे माझ्यासाठी. वडिलांचा आत्मा प्रसन्न झाला असेल. आणि ही जी सगळी व्यवस्था आहे, हे जे सगळं सुंदर नियोजन आहे, अंतःकरणातली जी तळमळ आहे ना, ही खरी श्रद्धांजली आपल्या आई वडिलांसाठी आहे किंवा गेलेल्या आपल्या लोकांसाठी आहे. स्वर्गातून ती माणसं आपल्याला आशीर्वाद देतात. थोडंसं काही महत्वाच्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला. श्राद्धाला कीर्तन करण्याची गरज काय? श्राद्धाच्या प्रसंगी अन्नदान करण्याची गरज काय? पहिला मुद्दा, श्राद्धच घालण्याची गरज काय? ज्याचा जन्म झाला तो जीव मृत्यूला प्राप्त होणार. मरण माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ, नाशिवंत देह जाणारा सकळ. जाणं जगाचं सत्य आहे. इथं कोणीही अमर नाहीये. कोणे दिवशी यमयेती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेच राहावे समयासी सादर व्हावे. जाणं जगाचं सत्य आहे. जरा लक्ष देऊन माझ्याशी संवाद करा. एक दिवस आपल्या सगळ्यांना जायचंय असं बोललं की माणसाला टेन्शन येतं थोडंसं, पण तुम्हाला टेन्शन फ्री करते. थोडंसं सावधगिरीनं माझ्यासोबत बोला. आणि मला माहिती आहे एवढी लोक बसली त्याच्यात एकही माणूस खोटं बोलणार नाही. भलेही एरवे प्रपंचात कमी अधिक बोलत असाल, पण आता इथं कोणीच खोटं बोलणार नाही हा पूर्ण विश्वास मला तुमच्यावरती आहे. फक्त लक्ष देऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक वीरगावमध्ये होते? झोपले का काय? आपल्यापैकी किती लोक वीरगावमध्ये होते? एक सुद्धा हात उंच नाही. ते जाऊ द्या, आता पुढचं सांगा. आणखी 200 वर्षानंतर किती लोक इथंच मुक्कामाला राहणार आहेत? आता तरी हात उंच करा. आणि जे चुकून करल सगळे त्याच्याकडे पाहतील.
200 वर्षानंतरही आपल्यापैकी कोणीच नसणार आहे. याचा अर्थ अगोदरही आपण नव्हतो, नंतर सुद्धा आपण शिल्लक नसणार आहोत, आपण मध्येच आहोत. याचा अर्थ जायचंय आपल्याला. जाणं जगाचं सत्य आहे. येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. मृत्यू माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. ज्या दिवशी या देहाला आत्मा सोडून जातो, मृत्यू होतो, या शरीराला अग्नीच्या ताब्यात देतात. अग्नी अपवित्राला पवित्र करणारा आहे. नंतर पहिले 3 दिवस आत्मा घरात असतो, अस्थि विसर्जनापर्यंत. तिसऱ्या दिवशी सावडण्याचा विधी झाला. उरलेले 7 दिवस आत्मा पंचक्रोशीत भटकत असतो. 10व्या दिवशी दशक्रिया विधी, पिंडदान झालं की आत्मा ब्रह्मांडात फिरतो. ब्रह्मांडात फिरणाऱ्या आत्म्याला धर्मराजाच्या नगरीचा रस्ता मिळावा म्हणून 13व्याला गंगा पूजन असतं. वैतरणी नदी पार करून जेव्हा धर्मराजाच्या नगरीमध्ये जीव हजर होतो ना, त्यावेळेला वर्ष श्राद्धाच्या दिवशी दुपारच्या सत्रात माध्यान्नाला यमराज धर्मराज आपल्या कर्माचा न्याय निवाडा करत असतात. या माणसानं स्वतःच्या जीवनात चांगली कामं किती केली, चुकीची किती केली, याचा लेखाजोखा चाललेला असतो. जे चित्रगुप्तानं आपल्या खांद्यावर बसून प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवलेली असते ना, तो सगळा जीवनपट देवाच्या हातामध्ये असतो, तिथे धर्मराजाच्या. आणि मग ठरवतात आता यांना कुठे पाठवायचं. कुणीतरी विचारावं मला, स्वर्गीय विठ्ठल बाबा साळुंके कुठे आहेत? विचार करा दादांनो, विठ्ठल दादा धर्मराजाच्या समोर आहेत आणि त्यांच्यासाठी आपण हरिकीर्तनात हजर आहोत. इथं कीर्तनात फक्त आपणच नाही, जगाचा बाप सुद्धा कीर्तनात हजर आहे. कीर्तनाची शोभा पांडुरंग देते हो, पांडुरंग देते हो, पांडुरंग देते हो. कीर्तनाची शोभा पांडुरंग देते हो, पांडुरंग देते हो. आजे भक्ता गाठी जेथे नारदाने उभा, तेथे माझे भक्त गाठी जेथे नारदाने उभा, तेथे 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 माझे भक्त गाठी जेथे नारदाने उभा, तेथे माझे भक्त गाठी जेथे नारदाने उभा, तेथे नारदाने उभा, तेथे नारदाने उभा, तेथे नारदाने उभा, दोन्ही मृदंगाचार्य गायनाचार्य सगळ्यांसाठी एकदा कौतुकाची टाळी. फार सुंदर. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा, माझे भक्त गाती जेथे नारदा, मी उभा तेथे. जेथे कीर्तनाची शोभा पांडुरंग तेथे उभा. कीर्तनात फक्त कीर्तनकार, टाळकरी, वादक, गायक, श्रोतेच नाही तर जगाचा बाप सुद्धा हजर आहे. मग ज्यांच्या पुण्यस्मरणाला विश्वाचा मालक उभा आहे ते विठ्ठल दादा साळुंके भगवंताच्या चरणाजवळ त्यांची जागा आहे. त्यांच्या विरोधात त्यांचा निकाल लागू शकत नाही. ती माणसंच एवढी पुण्यवान आहेत की ती गेली पण त्यांच्या पाठीमागे भजन चालू आहे, त्यांच्या आठवणीत. याला म्हणायचं धन्य बाप. त्या बापानं स्वतःच्या जीवनात धन्यता कमावली. मुलांनी आपल्या आठवणीत हरिकीर्तन करावं याच्यासाठी पोरांना संस्कार दिले. स्वतः उभ्या आयुष्यात जमल तेवढा परमार्थ जपला आणि मग बापाला धन्यता प्राप्त झाली. अशी धन्यता आपल्याही जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावी. स्त्रीचं शरीर असेल किंवा पुरुषाचं शरीर असेल, कुणाचंही शरीर असू द्या, पण जगानं म्हणावं अरे धन्य बाप या जगात तो झाला. अभंगाचं पहिलं चरण. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा पोटाए
मुक्ती जगी ऐसा बाप भावा खूप छान. बाळा नाव काय तुझं? वैष्णवी. खूप छान गायली तू. वैष्णवीसाठी टाळी वाजली पाहिजे. भाविका ताईंसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. फार सुंदर, फार सुंदर, फार सुंदर. ही आता एवढी आहेत, मोठी झाल्यावर किती गातील. जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा. धन्य बाप आहे. ज्याला स्वतःचं जीवन कळालं अशाच लोकांना धन्यता प्राप्त होते. धन्यता प्राप्त होण्यासाठी असं काही खूप वेगळं काही करायची काही गरज नाही. काही लोकांना वाटतं आम्ही खूप देवधर्म केला, खूप काही केलं म्हणजे आम्हाला धन्यता प्राप्त होईल. पण लक्षात घ्या, खरी भक्ती साधनं जीवनाला धन्यता प्राप्त करून घेण्यासाठी असे काही जगावेगळे प्रयोग करण्याची गरज नाही. काही लोकांचं तर असं असतं, रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. काय धन्यता प्राप्त होणार आहे? म्हणजे आपल्या विरगावमध्ये तसं कोणी नाहीये. मी आपलं सोडून सांगते, यानं धन्यता नाही मिळणार. आपुली आहिता जो असे जागता आपुली आहिता जो असे जागता आपुली आहिता जो असे जागता ताईसाठी कौतुकाची टाळी. फार सुंदर. आता वेळ कमी आहे माझ्याकडे, वेळ आपली पूर्ण झाली आणि एक 10 मिनिट पुढे वाढवून सेवा समाप्त करणार आहे. जगामध्ये धन्य बाप कसा ओळखावा, कोणत्या बापाचं जीवन सफल झालं, छोटंसं उदाहरण आहे. चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराचे मागे शेले विण. संत कबीर महाराज शेले विणताय आणि ते विणलेले शेले रामाचं भजन करताय. अशी ज्यांची उंच भक्ती. कबीरजी सारखं राम 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 भजन करतात. ऐका, कबीरजींचा मुलगा आहे, नाव त्याचं कमाल महाराज. कबीरजींच्याकडे काशी नगरीमध्ये, कबीरजी काशीत राहतात, काशी नगरीमध्ये संतांची झुंड आली आणि ती कबीरजींच्या संबंधानं कबीरजींच्या घरी थांबली. पण संतांना आपल्या घरी संत आले ना, त्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना खाऊ घालावं, त्यांची सेवा करावी, त्यांना इच्छा भोजन द्यावं. आणि हे वीरगाव मधल्या प्रत्येक घराला माहिती,
कारण पोलीस पाटलाच्या घरात जो आदर सत्कार झाला त्याच्यावरनं मी पाहिलं सगळ्या भाताची परीक्षा घ्यायची नसते, सीतावरनं भात ओळखून घ्यायचा असतो. हे गाव कसं आहे म्हणून. किती संतांचा आदर सत्कार करणार आहे. संतांना खाऊ घालावं, इच्छा भोजन द्यावं, त्यांची सेवा करावी. पण खूप इच्छा आहे, पण भोजनाची सामुग्रीच नाही आहे. पत्नीनं पाहिलं घरात सगळे डबे रिकामे आहेत, डाळ नाही, तेल नाही, मीठ नाही, मिरची नाही, गूळ नाही, काहीच नाहीये, गहू नाहीयेत. ओसनवारी कोणीच देणार नाही, कारण पहिलं उसनं वेळेवर गेलेलं नाही वापस. कबीरजी म्हटले चोरून आणतो. मुलगा उभा राहिला, बाबा तुम्हाला फक्त भजन करता येतं, चोरी जमत नाही. आणि ज्याला जे जमतं त्यानं तेच करावं, जे जमत नाही त्या भानगडीतच पडू नये. एक चोर चोरी करायला गेला अशा घरात ज्या घरात दरवाजाच नाही, काही गरज आहे का चोरी करायची? तिथं चोरीचा सुद्धा अभ्यास लागतो. घरात चोरी करायला गेला, त्या घरात लाईट नाही, गेला नाही का छोट्या पोराच्या अंगावर पाय पडला, लिकरू ओरडायला लागला, आई आपल्या घरात कोणीतरी शिरलो. बाईनं पाय पकडला चोराचा, चोर पालथा पाडला आणि ती त्याच्या पाठीवर बसली. ती 3.5 क्विंटल होती पहा. बाई म्हणते पप्या पटकन उठ, पोलिसांना घेऊन ये. पप्या म्हटलं आई रात आंधळ्या असल्यामुळे मला चप्पलच दिसना, ते भिंतीलाच जाऊन धडकायचं. माय म्हटली पप्या अरे पटकन जा. आई चप्पल सापडना. चोर म्हटला पप्या माझ्या पायातले घेऊन जा, पण पटकन जा, तुला उशीर झाला तर इथंच माझं भरीत होईल. चोरीचा सुद्धा अभ्यास लागतो विरगाव. ते कुणाचंही काम नाही आणि हपचं तर कामच नाही. कुणाचं काम नाही ते, त्यातला अभ्यास लागतो त्या गोष्टीचा. बाबा उभं आयुष्य भजन केलंय तुम्ही, तो चोरी नाही जमणार तुम्हाला, पण बाळा संतांना जीव घालायचा आहे. मी येतो बाबा. न सांगता बापाला खिशात सुरी घेतली स्वतःच्या, कमाल निघाले. मध्यरात्रीला वाण्याचं दुकान फोडलं. लागतंय तेवढंच डाळ, गूळ, तेल, मीठ, मिरची, गहू, रवा लागतंय तेवढंच घेतलं. ते बनवल्यावर काही शिल्लक राहिलं, 4 घास आपण खाऊ ही आशा सुद्धा नाही. सगळं बापाच्या हातात बाहेर दिलं. बाबा वाणी झोपलेला आहे, आपण गेलो खराखुरा चोर शिरला ना तर बिचाराचं दुकान लुटतील, वाण्याला जाग करून येतो. असला चोर पाहिला का तुम्ही कुठं? की दुकान फोडल्यानंतर आपल्यानंतर कोणीतरी दुकानात जाईल आणि लूटमार करल. आपण वाण्याला जाग करू, दुकानदाराला जाग करू, असा चोर जगावर अजून तयार झालेला नाहीये जगाच्या पाठीवर. उठवलं, वाणी दादा आम्ही तुमच्या दुकानातून लागतंय तेवढं डाळ, गुळ, मीठ, मिरची घेतलंय, पैसे आल्यावर नक्की देऊ बरं. फक्त आता आम्ही तुम्हाला न सांगता घेऊन जातोय, कारण आमच्याकडे एकही पर्याय नाहीये. चोर चोर म्हणून वाणी पाठीमागे लागला. कमाल पुढे पळता. भिंत फोडली होती, मस्तक आणि हात पलीकडे निघाले, पाय वाण्याच्या हाताला लागले. बाबा ओढा मला. कबीरजी हात ओढताय, वाणी पाठीमागे पाय ओढतोय. कधीतरी अन्नाविना उपासमार झालेली, म्हणून शरीर कृश झालेलं, भजन करण्याच्या छंदामध्ये अन्न विसरलेले, शरीर कृश झालेले कबीरजी ताकद कमी पडायला लागले. 4 टाइम खाऊन वाण्याची तंदुरुस्त तब्येत होती, ते ताकदीनं मागं ओढायचं. कबीरजी बाहेर ओढायचा प्रयत्न करायचे, पण लेकराच्या पोटाला खाचा पडू लागल्या. एक मागे ओढतोय, एक पुढे ओढताय. भिंतीचे कपार पोटात लागत होते, रक्ताची धार उडाली होते, अर्धी भिंत रक्तानं लालबुंद झालेली होती. बापाला दिसत होतं, सुचत नव्हतं बापाला काय करू. बाबा मला लक्षात आलंय आता मी बाहेर येऊ शकत नाही. पण बाबा वाण्यानं पाय धरले तिथपर्यंत ठीक आहे, वाण्यानं पाय सोडून जर गावात ओरडायला चालू केलं ना तर बाबा संत आपल्या घरचं जेवणार नाहीत. काय लेकरू आहे बाबा, काहीच वाटू देऊ नका, मनात संकोच धरू नका. संतांना जीव घालायचंय हे तुमचं ध्येय पूर्तीसाठी मी एक प्रयत्न करतोय. मी एक सांगतोय बाबा, माझं मस्तक कापून घेऊन जा बाबा. धड याच्या हाती लागत लागू द्या. धडावरनं माणसाची परीक्षा नाही, मस्तकावरनं असते. बाबा मस्तक घेऊन जा. संतांना जीव घाला, तर वेळ घालवू नका, आपली ताकद कमी पडते हे लक्षात आलंय बाबा. लेकरू पिऊन गटारात पडलं किंवा बापाचं नाही ऐकलं तरी त्या बापाला लेकराला चापट सुद्धा मारावी वाटत नाही. पण जे लेकरू बापाच्या सोबत बसून भजन करतंय, हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा, असं भजन करणारं लेकरू, त्या लेकराचं मस्तक बापाला कापावंसं वाटेल काय? लेकरानं चारकन मस्तक कापलं, मस्तक बापाच्या हाती दिलं. बाबा जा. बाबा गेले, धड वाण्याच्या हाती लागलं.
वाण्याच्या सुद्धा डोळ्याला अश्रू आले. कोण निर्दयी चोर आहे हा? आपल्या सहकार्याचं मस्तक कापतोय. दुसऱ्या दिवशी धड वेशीला टांगलंय. स्वयंपाक घरात शिंक्यावरती मस्तक ठेवलं. टिप 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 रक्ताचा थारोळा साचला होता आणि माई त्या रक्ताकडे पाहून स्वयंपाक करत होती. जगातल्या कुठल्या आईला हे जमेल? आपल्या लेकराचं तुटलेलं मस्तक, मस्तकाचं दान दिलं, मग शिदा घरात आणून संतांना जीव घातलाय. एवढी परीक्षा, ही भयान परीक्षा आहे भक्तांची. स्वयंपाक केला त्या माऊलीनं, चेहऱ्यावरचा तिळा एवढा सुद्धा भाव बदलू दिला नाही. आणि मग संतांना जीव घालून नम्र भावानं सन्मानपूर्वक काशीच्या बाहेर पाठवत आहे. संत आपल्या घराला आले ना तर किमान त्यांच्या गाडीपर्यंत चालत जा. चौकटीत उभा राहूनच बाय बाय करायचं नाही, त्यांच्या गाडीपर्यंत जायचं. तो आदरभाव अंतकरणात असावा. ते संत गावच्या वेशीपर्यंत त्यांना पाठवण्यासाठी, संतांना पाठवण्यासाठी कबीरजी त्यांची पत्नी निघाले. पण वेशीमध्ये भली मोठी लोकांची गर्दी. धड टांगलेलं, कुणाचं आहे धड, कुणाचं? एकच चर्चा, एकच गोंधळ. कोण निर्दयी माणूस आहे? ते धड पाहिलं. कबीरजीच्या आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्याला आसू लागले. संत तर निघाले होते, पण त्या लेकराच्या रक्तात एवढे संस्कार होते. जेव्हा संत निघाले तिथून बाजूनं तर त्या धडानं हात जोडले. जेव्हा धडानं हात जोडले, संतांनी सांगितलं चोराचं नाही, हे वारकऱ्याचं शरीर आहे, खाली घ्या, खाली घ्या. हे शरीर चोरी करू शकत नाही. जे काही केलं असेल ते धर्मासाठी केलंय. उतरवा खाली. लोक आश्चर्यचकित झाली, लोक घाबरली. अरे हा प्रकार काय आहे? संतांनी विचारलं कुणाचं शरीर आहे? माय बापाचा. अगदी बांध फुटला आणि हंबरडा फोडून दोघं रडायला लागले. कळालं कमालाचं शरीर आहे. शिंक्यावरचं मस्तक आणलं, बसवलं, लेकरू जिवंत झालं. ज्या संताने बाळ जिवंत केलं त्या संताचं नाव आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज. वक्ते बाबांच्या ब्रह्मचित कला मुक्ताबाई या ग्रंथामध्ये प्रसंग आलेला आहे. संतांची पायी खर्चावे शरीर. काय म्हणतात नामदेवराया? नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला कबीराचा. संतांची पायी खर्चावे शरीर, संतांची पायी खर्चावे शरीर. कथा सोडून द्यायची नाही, ही हृदयात ठेवायची आणि या कथेतून रोज नवीन एक अंग जीवनाचं शिकत जायचं आपल्याला, की जेणेकरणानं हे जीवन परमार्थाच्या अंगाशी जोडल्या जाईल, भगवत भक्तीशी जोडल्या जाईल आणि भगवत उपासनेला जोडून 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 या जीवनाचं सोनं होईल. कारण संत परीस आहेत, त्यांच्याशी आपलं जीवन जोडलं की आपण सोनं होतो. म्हणून माझ्या ताई दादांनो, कबीरजी त्यांचा पुत्र ही जोडी पाहून म्हणा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी, पदी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ. माझी पुरवा
रे
रे सा सा नि सा रे सा सा नि रे नि सा रे नि सा ग ग नि सा रे नि सा ग ग ग रे म म ग म प म द द ध नि रे सा नि द प रा रे विष्णुया आनो अमृत पिया या नो सागर में सविता समाने लगी दूल्हा को सहे उसे गोविंद कहे मेरा गोविंद गोपाल गाने लगी ओ तो गली गली गुण गाए लगे ऐसे लागे लगन तेरा हो गए लगन ऐसे लागे लगन तेरा हो गए लगन ऐसे लागे लगन तेरा हो गए लगन ऐसे लागे लगन तेरा हो गए मेरा हो गई हो गई हो गई रे हो गई रे हो गई मगन. वेळ कमी आहे म्हणून शॉर्टकट घेतला. मला पुढे खूप दूर जायचं आहे. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. आणि स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके, स्वर्गीय विठ्ठलदादांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांच्या परिवारांना या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवंतांना द्यावी. कुटुंबीय सर्व मंडळी हळवी झालेली असतात, पण आपण सगळी मंडळी त्यांच्यासोबत आहात. आणि या कुटुंबाला पितृकृपा प्राप्त व्हावी, वाडवडिलांची कृपा प्राप्त व्हावी. गोसेवा या परिवाराच्या हातनं आहे, म्हणून पितृदोष ही गोष्ट त्या परिवारासाठी अजिबात नाही आहे. त्या खूप मोठ्या अशा गोष्टीतून अगदी हे कुटुंब निर्दोष आहे, अशी सेवा यांच्या हातनं घडत राहावी. आणि आपणही वाडवडिलांच्या स्मृतीमध्ये अशीच सत्कर्म चांगली कर्म करत जावीत, ही भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना. राजभाऊ असतील, सोमनाथ दादा असतील, ही खूप सज्जन माणसं आहेत. भगवान परमात्मानं यांना खूप यश, आयुष्य, आरोग्य द्यावं. जनसेवा, राष्ट्रसेवा, गोसेवा यांच्याकडनं घडत राहावी, ही भगवान परमात्माच्या चरणी सेवा. वीरगाव हे फार सुंदर गाव आहे, खरं तर धार्मिक गाव आहे. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात महाराज पुन्हा पुन्हा आमच्या गावाला या, पण आम्हाला असं वाटतं आम्हाला पुन्हा पुन्हा या गावाला यायला मिळावं, कारण गाव फार सुंदर आहे, फार धार्मिक आहे. संतांचा किती आदर करावा हे तुमच्याकडनं शिकावं, असं हे गोड गाव. माझ्या वाणीला मी इथंच विराम देते. वीरगावमधल्या 50हून अधिक भाविकांनी चकलंबा संस्थान पाहिलेलं आहे. चकलंबा संस्थानचा कलशारोहण पाहिला. नेत्रदीपक सोहळा, रोजचा कीर्तनाचा हार पंढरपुरातून होता. पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर, अच्युत बाबा दस्तापूरकर, पासपोर बाबा, इंदोरीकर बाबा, तर्केश्वर गडाचे महंत अमृत बाबा जोशी, साखरे महाराज, अशी महाराष्ट्रातल्या दिग्गज अधिकारी कीर्तनकार मंडळीची कीर्तनं होती. सुंदर लाईटिंगची शोभा होती. क्रेननं दहीहंडी फुटली. तसंच म्हणजे महाराष्ट्रात तसा प्रयोग कोण करतं न करतं, पण बीड जिल्ह्यातला पहिला प्रयोग होता. आणि जिल्ह्यात काही महाराष्ट्रभर कौतुक व्हावं एवढा सुंदर सोहळा चकलंबा या गावी संपन्न झाला. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली मंदिरावरती. म्हणजे मी जसं स्वप्न पाहिलं होतं ना, माझ्या स्वप्नातला कलशारोहण सोहळा पूर्ण झाला. तो महाराजांनी करून घेतला. त्या संस्थानला महाराष्ट्रभरातून लोकांनी सहकार्य केलं. संस्थान फक्त मातीचं होतं, मोडकळीस आलेलं होतं, डागडुजीला आले होतं. मंदिर उभं राहावं हे छोटंसं स्वप्न होतं. ते कसं पूर्ण झालं कळालंच नाही. राजकीय मदत नाही, शासकीय फंड नाही, काही नाही. पण ज्या गावात कीर्तनाला गेले ना, त्या लोकांना विनंती केली, कल्याण स्वामी संस्थान उभं करायचं, माझ्या झोळीत काही ना काही मला दक्षिणा द्या. लोक देणगी देत गेली, मदत करत गेली. कुणी रुपया दिला, कुणी 10 रुपये दिले, कुणी 100 दिले, कुणी 1000 दिले, कुणी 1,00,000 रुपये दिले. लोकांच्या मदतीतून कल्याण स्वामी संस्थान उभं राहिलं. सुंदर सोहळा पूर्ण झाला. मागच्या 16 वर्षापासून महाराष्ट्रभरातल्या मुली कथा कीर्तन शिकतायत तिथे. ही लेकरांची वय नाही आहे तेवढं गाणं वाजवण्याची. 18 पुराणांच्या कथा काय, पखवाज काय, गायन काय, खूप चांगल्या पद्धतीने मुली तिथं कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. ठराविक मोजक्या मुली अशा आहेत की त्यांना कोणीच नाही, पण त्या मोजक्या आहेत. आई नाही, वडील नाही, अशाही काही मुली आहेत. पालक असलेल्या भरपूर आहेत. आणि या सगळ्या चांगल्या कार्याला तुमच्यासारखी लोक मदत करतायत, म्हणून हे चांगलं काम टिकून आहे. 25-30% अजूनही देवस्थानचं बांधकाम बाकी आहे. कीर्तनात बसलेल्या भाविकांना माझं आवाहन आहे, संस्थांचं बांधकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत माझी झोळी समाजामध्ये फिरणारच आहे.
बस आपण त्या जोडीमध्ये शक्तीनुसार काही ना काही दानदक्षिणा देऊन कल्याण समेत संस्थांच्या बांधकामाला एक वीट का असे ना आपली लागावी या भावनेनं सहकार्य करावं हे सगळ्यांना आवाहन आहे. कीर्तन झाल्यावर मला अजिबात थांबायला वेळ नाही आहे, पण माझी विद्यार्थिनी आहे, अपेक्षात आहे आणि भक्तीत आहे. ह्या लेकरांकडे मी पावती बुक ठेवून जाणार आहे. तुमच्यापैकी कुणाला वाटतंय ताई तुमच्या देवस्थानच्या माध्यमातून एवढं सुंदर कार्य चालू आहे, त्या कल्याण स्वामींची संजीवन समाधीवर माऊलींसारखी, आणि कल्याण स्वामी कोण? नाथ महाराजांचे, पैठणचे नाथ महाराज, त्यांचे अनुग्रहित दंडवत स्वामी, आणि दंडवत स्वामींचे शिष्य कल्याण स्वामी, आणि कल्याण स्वामींच्या पुढे शिष्य परंपरेमध्ये प्रत्येक पिढीला एक संन्यासी, अशा परंपरेत आम्ही आहोत. आमचे भाऊ उत्तराधिकारी आहेत सध्या तिथे. तर त्या संस्थांचं सुंदर काम व्हावं, संस्थांच्या माध्यमातून गोरगरिबाचे लेकर कथाकार कीर्तनकार बनावीत, एवढ्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, जीवाचं रान हे सगळं चालू आहे. आणि महाराष्ट्रभरामध्ये कौतुक आहे त्या कामाचं. संप्रदायाच्या लोकांना खूप चांगलं वाटतंय की एवढं सगळं पाहणं सोपं नाही. मी म्हणते मी कुठं पाहते, हे करून घेणारा परमेश्वर आहे. कल्याण स्वामींची ताकद आहे, माणसाची ताकद नाही ती. तर बस त्या पवित्र कार्याला आपण पवित्र मनानं सहकार्य कराल. मुलींकडे पावती बुक ठेवते आहे, रीतसर पावती घ्या, कल्याण स्वामी संस्थानला सहकार्य करा, ही सगळ्यांच्या चरणी विनंती. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर असलेल्या प्रत्येक महानुभाव व्यक्तीसाठी, भागवत मंडळीसाठी, भगवत भक्तांच्या चरणावरती सादर वंदन करते आणि वाणीला विराम. विठोबा रुक्माई नाही झालं, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. हॅलो, उषाताई साळुंके, सौभाग्यवती उषाताई साळुंके कृपया स्टेजवर यायचंय. सौभाग्यवती उषाताई सोमनाथ पाटील साळुंके या ठिकाणी. हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज सोनवणे यांना विनंती आहे. हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज सोनवणे यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे. उपस्थित सर्व बांधवांना मी विनंती करतो की कृपया आपण सर्वांनी फक्त 10 ते 15 मिनिटं स्थानापन्न राहायचं आहे. 10 ते 15 मिनिटातच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले महाराज मंडळी यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. 2च मिनिटात या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. परंतु तत्पूर्वी सर्व भजनी मंडळाला विनंती आहे, कृपया आपण थांबवायचं आहे. आता थांबवायचं आहे 5 मिनिटं. या ठिकाणी स्वर्गीय विठ्ठलराव हरिभाऊ पाटील साळुंके म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल बाबा विठ्ठल सोयरे यांचं संपूर्ण जीवनपट अगदी 5च मिनिटात आपल्यासमोर स्क्रीनच्या मदतीने आम्ही आपल्यासमोर दाखवत आहोत. मी स्क्रीनवाले बंधू यांना विनंती करतो की कृपया आपण विठ्ठल बाबा यांचं, सर्व उपस्थितांना विनंती, एक 5 मिनिटं थांबायचं होतं. फक्त 5च मिनिटात या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार होतो. कुणीही जागीन उठू नये अशी आपल्याला नम्र विनंती. कुणीही जागीन उठू नये अशी आपल्याला नम्र विनंती. महिला भगिनींना विनंती आहे की आपण जागून उठायचं नाही. हा, चालू करा. गेलं की स्वर्गीय विठ्ठल बाबांचं जीवनपट 5 मिनिटामध्ये या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण 2 तासापेक्षा जास्त वेळ इथे बसून आहोत. आता फक्त या कुटुंबियांसाठी 5 मिनिटाचा आपण वेळ द्याल आणि माझ्या शब्दाचा मान राखाल ही तुम्हा सगळ्यांना विनंती आहे. कुणी जागा सोडू नका. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. ओ बोली रे पुरे वेडी वामुरे उत्तरे, क्षमा करा क्षमा महाराज तुमची नाही विचारी नाही करम्या मुला, क्षमा करा क्षमा महाराज तुमची बाबरे ज्ञानेश्वराला कपाया पैकी
कल्पेष्ट इष्टमित्र गावकरी मंडळी यांना विनंती आहे की दिदींच्या शब्दा खातर आपण 5 मिनिट थांबायचं आहे.